नमस्कार. आताची सर्वात मोठी बातमी निघून येत आहे. 4 आठवड्यात निवडणुका जाहीर करणे अशक्य. आदेशाचे पालन करण्याचे झाल्यास राज्यात किमान 3 महिने निवडणूक आचारसंहिता लागू होऊन शासकीय यंत्रणेचे बरेचसे कामकाज ठप्प होण्याची भीती आता दिसून येत आहे. याबद्दल आपण सविस्तर माहिती आता समोर पाहणार आहोत. राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका 4 आठवड्यात जाहीर करून 4 महिन्यात प्रक्रिया पूर्ण करण्याचे आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिले असले तरीही त्याची अंमलबजावणी करणे राज्य निवडणूक आयोगाला अशक्यच आहे. आदेशाचे पालन करावयाचे झाल्यास राज्यात किमान 3 महिने निवडणूक आचारसंहिता लागू होऊन शासकीय यंत्रणेचे बरेचसे कामकाज ठप्प होण्याची भीती आहे. राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका 2 ते 5 वर्ष रखडल्या होत्या. या निवडणुकांनी दिलेली स्थगिती उठवीत न्यायमूर्ती सूर्यकांत आणि न्यायमूर्ती NK सिंग यांच्या खंडपीठाने राज्य निवडणूक आयोगाला 4 आठवड्यात निवडणुका जाहीर करण्याचे आदेश दिले आहे. आयोगाचा कायदा, नियम व कार्यपद्धतीनुसार निवडणुका आधी सर्वप्रथम मतदारांची पुनर्रचना करून ती अंतिम करावी लागते. त्याच दरम्यान मतदान यंत्रणेची तयारी, प्रभाग रचना अंतिम करून आरक्षणात सोडत काढणे आदी कामे केली जातात व त्यानंतर निवडणुकीची तारीख होते. जुनीच प्रभाग संख्या व रचना ग्राह्य धरायची की महाविकास आघाडी सरकारच्या काळातील वाढीव प्रभाग संख्या व नवी प्रभाग रचना स्वीकारून निवडणूक घ्यायची, या मुद्द्यावर निवडणूक आयोगाला सर्वोच्च न्यायालयाकडून आदेश द्यावे लागणार आहेत. या सर्व बाबींसाठी लागणारा कालावधी लक्षात घेता 4 आठवड्यात निवडणुकांची तारीख जाहीर करणे अशक्य आहे. त्याचबरोबर मतदानाची तारीख जाहीर करून उमेदवारी अर्जांना सुरुवात, मतदान आणि मतमोजणी यासाठी किमान 30 ते 40 दिवसांचा कालावधी लागतो. या कालावधीत आचारसंहिता लागू असते आणि सरकारला कोणतेही महत्त्वाचे निर्णय घेता येत नाही. हा कालावधी कमीत कमी असावा यासाठी प्रयत्न असतो. ग्रामपंचायती, नगरपालिका, जिल्हा परिषदा व महापालिका यांच्या निवडणुका एकाच वेळी घेणे अवघड असून त्या टप्प्याटप्प्याने घ्याव्या लागतील. त्यामुळे या तारखा 4 आठवड्यात जाहीर केल्या तर राज्यात पुढील 3-4 महिने आचारसंहिता लागू करावी लागेल आणि त्याचा परिणाम प्रशासकीय यंत्रणेवर होऊन कामकाज ठप्प होईल. त्यामुळे या सर्व बाबींचा विचार करून आयोगाला निवडणुकीच्या तारखांची घोषणा करावी लागणार असल्याने ते 4 आठवड्यात करता येणे अशक्य असल्याचे सूत्रांनी सांगितलेले आहे. तर मित्रांनो, तुम्हाला विनंती आहे की आपल्या महाराष्ट्रातील नवनवीन योजना, शासन GR, शैक्षणिक माहिती व इतरही माहिती मिळवण्यासाठी आपल्या MG मराठी इन्फॉर्मेशन या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा. संपूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.